3 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियाच्या अभिसार शर्मा उर्मिलेश यासारख्या 25 ते 30 पत्रकारांच्या घरावर छापे मारून त्यांचे लॅपटॉप स्मार्टफोन जप्त करून त्यांना शेतकरी आंदोलन, शाहीन बाग आंदोलन, NRC विरोधी आंदोलन, दिल्ली दंगल आदींचे वार्तांकन व विश्लेषणामध्ये तुम्ही सहभागी होता काय यासारखे प्रश्न विचारून तुमच्या विरुद्ध UAPचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले। या पत्रकारांच्या विश्लेषणामुळे अडथळा निर्माण झाला म्हणून चिडून जाऊन मोदी सरकारने दिल्ली पोलिसांच्या माध्यमाने पत्रकारांच्या या मुस्कळदाबीच्या धोरणाविरुद्ध हा मोर्चा आयोजित केला होता। पत्रकारावरचे हल्ले बंद झालेच पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळाला। पत्रकार संघटना जिंदाबाद, पत्रकारावर हल्ले बंद करा, पत्रकारांवरील हल्ले बंद झालेच पाहिजे। भाजप शासन होश में। देखो 3 अक्टूबर की भारत में जो दिल्ली में घटना होगी, दिल्ली की पुलिस सवेरे सोशल मीडिया के पत्रकार जो है करीब की तादाद है 25 से 30। अभिसार शर्मा जैसे, उर्मिलेश जैसे, जिनको सालों से हम देख रहे हैं, जो अपने चैनल से निकल गए गोदिया मीडिया होने के कारण, और उनके घरों पर छापे, पत्रकार के घर पर पुलिस छापे का मतलब क्या होता है? आजू बाजू के लोगों का उसके मानसिक क्या असर होता है। और उनके छापे ने उनके लैपटॉप जब्त किए, उनके स्मार्टफोन जब्त किया। मैं आपको बताना चाहता हूँ कि ये लैपटॉप जब्त करने का मतलब क्या है? भीमा कोरेगांव क्या है? भीमा कोरेगांव के हमारे जो साथी अंदर में इनके लैपटॉप 1 महीना पहले जब्त किए गए थे, वहाँ डाला गया, फिर वो नक्सलाइट के ख्याल से सिद्ध किया गया और उनको अभी तक जेलों में ठूसा है। चार्जशीट अभी तक पेश नहीं कर पाए। ये गद्दारी है उनकी। यही पत्रकारों को अगर किया गया है तो आवाज ही बंद हो जाएगी मीडिया की। तो मैं आपको बताता हूँ, अगर अभिसार को अगर ये भीमा कोरेगांव जैसे अगर कल मेरे के अंदर डाल दिया, आपकी हिम्मत नहीं रहेंगी, आप सब भूल जाओगे, आवाज बंद हो जाएंगी सोशल मीडिया की। और इसलिए बहुत भयंकर घटना है। और साथीपुर का इस के बारे में, न्यूज क्लिक के बारे में हमारे अरुण लाटकर बताए गए, मगर हम ये देखते हैं कि इस घटना का नागपुर जैसे शहर में विरोध नहीं होगा तो क्या होगा? ये RSS का गढ़ है। हम RSS को चैलेंज करना चाहते हैं। ये जो मोदी मीडिया है, नागपुर का प्रिंट मीडिया, ये भी मोदी का रोल अदा कर रहा है। उसके पत्रकार नहीं आए, यानी वो पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, वो भी साला मोदी का दलाल बन गया है। तो अगर ये हालात है तो गंभीर है। और इसलिए पॉलिटिकल पार्टी करके हमको इनिशिएटिव लेना पड़ा। हमने कोशिश की, ये आवाज उठनी चाहिए, आपके माध्यम से जनता तक पहुंचे, ऐसा मेरा निवेदन है। साथी अरुण लाटकर। सर्वात पहिली गोष्ट ही आहे की हे जे चॅनल चालून राहिले सध्या इलेक्ट्रॉनिक चॅनल, त्याच्या बातम्या कोणी पाहत नाही आहे। फार प्रचंड प्रमाणात त्याच्या संख्येमध्ये कमतरता आलेली आहे आणि म्हणून यूट्यूबरचे चॅनल जे आहे त्यांना धमकवण्यासाठी ही कारवाई केल्या गेलेली आहे। ज्या नेव्हिल राय सिंगमनी पैसा पेटीएम मध्ये टाकलेला आहे, ज्यांनी PM केअर मध्ये टाकलेला आहे, त्यांनी पैसा जर का न्यूज क्लिकला दिलाही असेल तर तो गुन्हा कसा का ठरतो हे सरकारने सिद्ध करून दाखवा। आणि अजूनपर्यंत सरकार ईडीचे ईडीची कारवाई चालू आहे, ईडीची चार्जशीट कोर्टात गेलेली आहे आणि त्याच्यानंतर पोलिसी छापे। याचा अर्थ या निवडणुकीच्या तोंडावर या यूट्यूबरचं तोंड बंद करण्याचे हे साजिश आहे असं आम्ही मानतो आणि म्हणून त्या कारवाईचा निषेध करत आहोत। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आले। मराठ्यांना फसवणाऱ्या शासनाचे करायचे काय? खाली डोके वर पाय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, हम सब एक है या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेलाय। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले होते, निर्णय त्वरित घ्या अन्यथा 24 ऑक्टोबर नंतर सरकारला रोष शपथ करावा लागेल असा इशाराही देण्यात आला। साधी बैठक लावायला तयार नाही आहेत। या महाराष्ट्रात मराठ्यांना फसवण्याचं काम ही करतायत। एकदा देणार की नाही देणार हे पण स्पष्ट करत नाही। म्हणून जे 1 लाख मराठा आंदोलनाने जे मराठा समाजाने आंदोलन पुकारलं होतं त्यातला एक टप्पा म्हणून आज मिरज कटिटेच्या ऐतिहासिक मिरज कटिटेला जेल भरो आंदोलन करून या सरकारचा निषेध केलेला आहे। परत आता पुढचे टप्पा म्हणून महाराष्ट्रातले सर्वच वकील एकत्र येऊन पुढची आमच्या आंदोलनाच्या कायदेशीर रस्त्यावरची दोन्ही होईल आणि या सरकारला
या महाराष्ट्रातील मराठा समाज भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवेल याची आम्हाला खात्री आहे. आशा आणि गटप्रवर्तक ताईंना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही किंवा कुठलेही प्रशिक्षण दिले नाही तरीही ऑनलाईन काम करा, अन्यथा कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात काल सेतू संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पडलवार व कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत थाळी लाटणे मोर्चा काढण्यात आला. गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाहून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे. आमच्या आशा व गटप्रवर्तक भगिनी आहेत, त्यांचं नियुक्ती ज्यावेळेस झाली, त्यांच्या नियुक्तीच्या वेळेस त्यांचं शिक्षण 7वी 8वी पास होतं. आशा वर्कर पदी कुणी येण्यास तयार नव्हतं. त्यावेळेस आमच्या भगिनींनी काम सुरू केलेलं आहे आणि त्यांना आता ऑनलाईन सर्व कामे करण्याची जबाबदारी शासन देत आहे आणि हे अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर लादत आहेत, सक्ती करत आहेत. आमचं म्हणणं आहे की यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं असं काम लावू नये आणि ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम लावलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी जे मॅडम आहेत, चौगुले मॅडम, त्यांना देखील रेशन कार्डचं ऑनलाईन करता येत नाही आणि आमच्या 7वी 8वी पास महिलांना, अशा भगिनींना जर ऑनलाईन काम करायला होत असतील तर आम्ही त्यांना धक्का दाखवणार आहोत. मग ते THO असतील किंवा DHO असतील, त्यांची गय केली जाणार नाही. तसेच आम्ही वज्रा शेखफरीद येथील गावठाण विस्ताराची देखील मागणी घेतलेली आहे. वज्रा शेखफरीद गाव जे आहे त्या गावामध्ये 50 वर्षापासून प्लॉट पडलेले नाहीत, त्या ठिकाणी प्लॉट पडावेत आणि घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये मोफत अनुदान स्वरूपात देण्यात यावेत. ही एक मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय आणि शिव मॅडमकडे करणार आहोत. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण आशा आणि गटप्रवर्तक ताईंचा आज लाटणे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषदवर आम्ही ठेवलेला आहे. आमची मुख्य मागणी आहे, जे आमच्या आरोग्याचा कणा म्हणून ग्रामीण भागामध्ये आशा आणि गटप्रवर्तक ताई ह्या काम करतात आणि त्यांना जे हेड आहेत, 72 हेडचं काम आहे, त्याचा तुटपुंजा मोबदला मिळतो. तो तुटपुंजा मोबदल्यावर सुद्धा या महिला जीवाची बाजी लावून काम करतात. परंतु या 2 महिन्यामध्ये सरकारने यांच्यावर जे दबाव आणलेला आहे, ऑनलाईन कामाचा, जो वेगवेगळे आभा कार्ड असतील, गोल्डन कार्ड असतील, हे कार्ड मोठमोठ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काढता येत नाही. मात्र आमच्या आशाताईवर सक्ती केली जाते की हे ऑनलाईन नोंदणी करा. आमच्या सरकारला प्रश्न आहे की यांना धड मोबाईल नाहीये, ऑनड्रॉइड मोबाईल नाहीये, ग्रामीण भागात राहतात त्या महिला, त्यांच्याकडे नेट चालत नाही आणि दुसरी गोष्ट आहे त्याचा मोबदला मिळत नाही मोबाईलचा. आणि यांचं शिक्षण बघितलं आपण, 5वी आणि 7वी शिकलेल्या या भगिनी आहेत, हे ऑनलाईन काम कसं करणार? यांचे जे आरोग्याचा कणा म्हणून काम 72 हेड आहे त्या ह्या महिला करतील, बिलकुल त्याला आमचा नकार नाहीये. परंतु ऑनलाईन कामाची जी सक्ती केल्या जात आहे, वेगवेगळे अधिकारी जे म्हणत आहेत की काम करा अन्यथा काढून टाकतो, या अधिकाऱ्यांना सुद्धा जिल्हा परिषदेने एक पत्र काढावं की ज्या अधिकारी अशा धमक्या देतील त्यांना तात्काळ निलंबित करावं, ही आमची आजची मागणी आहे. आमच्या स्थानिकच्या मागण्या आहेत त्या आज आम्ही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि येत्या 18 ऑक्टोबर पासून आमचा राज्यव्यापी कृती समितीचा बेमुदत संप आहे आशा आणि गटप्रवर्तकांचा. यामध्ये नक्कीच आम्हाला जाणीव आहे की आरोग्याचे प्रश्न हे गंभीर आहेत, जनतेची हेळसांड होणार आहे, पण या हेळसांडीला प्रमुख जबाबदार हे सरकार असतील. तोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर कराव्यात असं आम्ही या शासनाला निवेदन करतोय. अन्यथा 18 तारखेपासून आमचा राज्यव्यापी संप आहे, या सरकारने लक्षात घ्यावा. परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने महानगरपालिका कार्यालयात थकीत वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करून मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले की मनपा सफाई कामगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 ते 4 महिन्यांचे थकीत वेतन आणि वार्षिक वेतनवाढ तात्काळ देण्यात यावी. खोटं
सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन नांदेडच्या वतीने पुसेसावळी सातारा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। नूरुल हसन को नूरुल हसन को नूरुल हसन को नूरुल हसन को इम्तियाज जलील साहब, गफ्फार कादरी साहब की हिदायत पे जनाब फिरोजदाला महाराष्ट्र के जनरल सेक्रेटरी मराठवाड़ा सदर, उनकी क़यादत में ज़िले भर में और तालुकों में तमाम जगहों पर एक ही टाइम पे पूरे महाराष्ट्र भर में इस तरीके का धरना इसलिए रखा गया है क्योंकि हमारे जिम्मेदार वहाँ जाकर जब आगे चल के वहाँ के एसपी को, एडिशनल एसपी को और तमाम लोगों से मुलाकात करने के बावजूद भी उन्होंने हमको आश्वासन दिया था कि हम जल्द से जल्द वो आरोपियों को गिरफ्तार करेंगे, पर उसके बावजूद भी वो गिरफ्तारी नहीं होने के बावजूद इम्तियाज जलील साहब के पास वहाँ का एक डेलीगेशन आकर ये बताया गया है उन्हें कि वहाँ पर किसी किस्म की कार्रवाई नहीं हो रही है। हमने जिसका नाम एफआईआर में दिया है अभी तक के वो लोग अरेस्ट नहीं हुए। तो हमारे इम्तियाज जलील साहब ने गफ्फार कादरी साहब के माध्यम से जनाब फिरोजदाला को ये जिम्मेदारी दी है पूरे महाराष्ट्र भर में कि जहाँ जहाँ भी पूरे ज़िलों में जितने भी यूनिट्स है उन तमाम लोगों को यहाँ पर जिला कलेक्टर साहब के पास जाकर निवेदन देना चाहिए और वो निवेदन के माध्यम से अवाम में भी ये बात बताना चाहिए कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हर तबके की नुमाइंदगी करती है और ये करने के बावजूद भी क्योंकि जो मुआवजा सरकार ने अभी तक के डिक्लेयर नहीं किए, हमारा नाम लेकर अल्पसंख्यक को बोलकर ये दूसरे जमात और दूसरे पार्टी के लोग ये सो रहे थे क्या? जहाँ भी ज़रूरत पड़ती है मुसलमानों के बारे में कि हम इनका हिस्सा है, उनका हिस्सा है, यहाँ पर जो जुल्म हुआ है इनको कोई जाकर वहाँ पे सहूलत नहीं फरमाई की गई, कोई मदद नहीं पहुँचाए गए, जबकि इम्तियाज जलील साहब ने हिदायत दिया, गफ्फार कादरी साहब ने माली मदद पहुँचाई वहाँ पर वो लोगों को जो भी मुआवजा बनता है। हमारे खैद जनाब असदुद्दीन अवैसी साहब की हिदायत पे वहाँ पे उनको फंडिंग भी दी गई है, जिस वजह से कि हमारा ये कहना है कि हुकूमत ने वो जो मर गए वाले हैं जिसको भी गवर्नमेंट की जानिब से 1 करोड़ रुपए का डिमांड किए थे, आज तक के वो बात आगे नहीं बढ़ चुकी है और जो आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुए उस ज़िम्मन में आज पूरे महाराष्ट्र भर में और पूरे तालुकों में ये धरना रखा गया है। इंशाअल्लाह ताला इस आवाज़ को आगे चल कर हम पूरी तरीके से मजबूती से उठाएंगे। इम्तियाज जलील साहब, गफ्फार कादरी साहब, फिरोजदाला की क़यादत में इंशाअल्लाह ताला काम आगे बढ़ाएंगे। आज महाराष्ट्र भर में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से जस्टिस फॉर नूरुल हसन नाम का एक आंदोलन हम लोग पूरे महाराष्ट्र भर में चला रहे हैं। आप लोग इस बात से बखूबी वाकिफ़ है कि पिछले माह सातारा के गांव में जहां पर एक पागल मौत ने जिसकी सदारत बीजेपी का महाराष्ट्र का उपाध्यक्ष कर रहा था, एक मौत ने मस्जिद में घुसकर मस्जिद की बेहुरमती की, पवित्र कुरान की बेहुरमती की। इनका गुस्सा यहीं पर नहीं रुका, आगे चल के इन्होंने मुस्लिम बच्चों को, मुस्लिम नौजवानों को इतनी बुरी तरह से ज़र्द-ओ-ज़ोब किया। शिद्दत का हमला इतना सख्त था कि 25 से ज़ायद मुस्लिम नौजवान
शदीद जख्मी हो गए और एक नौजवान जिसका नाम नूरुल हसन है वो कम उम्र में उस मौत की वजह से मारा गया। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के महाराष्ट्र के सदर मोहतरम जनाब इम्तियाज़ जलील साहब की हिदायत पर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के कारगुजार सदर मोहतरम जनाब डॉक्टर गफ्फार खादरी साहब ने मकतूल के अहले ख़ानदान से मुलाकात की, तमाम तर तफसीलात उनसे ली। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने उन तमाम तफसीलात को एक जगह करके वहाँ पर प्रशासन से ये अपील की थी कि मकतूल के ख़ानदान को, अहले ख़ानदान को 1 करोड़ रुपए का मुआवजा दिया जाए और साथ ही साथ उसकी बेवा को सरकारी नौकरी दी जाए। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने यह भी मुतालबा किया था कि बीजेपी का जो उपाध्यक्ष है महाराष्ट्र का, उसके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करके उसको जेलों के पीछे डाला जाए। महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे, शिवाय कोरोना काळात विधवा, परित्यक्त्या, निराधार व अपंग महिलांसाठी कार्य करणारे हेरब कुलकर्णी यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। त्यातील काही आरोपी पकडले गेले आहेत तर काही आरोपी फरार आहेत। तरी महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालून कठोर कारवाई करण्यात यावी। हेरम कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने काही मागणी आम्ही करीत आहोत, त्यावर सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांच्या सहकार्याने केली आहे। आज दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आम्ही सगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीनं आदरणीय हेरम कुलकर्णी सरांच्यावर झालेल्या जीवघेणी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आम्ही एक निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही आज सादर केला आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात पुरोगामी विचार घेऊन जाणारे अल्पसंख्याक गट असतील किंवा कोणत्याही प्रकारचा वंचित आणि अन्यायी आणि गरीब घटकांना न्याय देण्यासाठी आपल्या शिक्षण आणि सामाजिक कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सगळ्याच प्रकारच्या विचारवंतांना ज्या प्रकारे कोंडीत आणलं जात आहे हे सगळ्यात मोठं लांछनास्पद आहे। महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लावण्याचे काम अशा प्रकारच्या घटनांतून होत आहे। आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांचं काम शिक्षण क्षेत्रात खूप मोठं आहे आणि या हल्ल्याचा आम्ही सगळ्या राजकीय आम्ही तर सगळ्याच प्रकारच्या सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही इथं तीव्र निषेध व्यक्त करतोय आणि या निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि तत्कालीन तिथले असलेल्या स्थानिक प्रशासनाला आम्ही एक विनंती करू इच्छितो की तुमच्या जिल्ह्यात असलेल्या सगळ्याच प्रकारच्या विचारवंतांना इथं त्यांना एक सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांचे विचार घटनेत नमूद केलेल्या पद्धतीने संविधानात्मक असलेला आपल्या सगळ्यांकडचा विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाचा पण सुद्धा हिरावून घेतला जाऊ नये आणि जे खुल्या पद्धतीने विचार व्यक्त करतात त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची गदा आणू नये। दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हेरंब कुलकर्णी सरांचा जो मुद्दा होता की शाळेच्या परिसरामध्ये कोणत्याच प्रकारचे तंबाखूजन्य गुटखा पदार्थ विक्री आणि व्यसनाधीन कोणत्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय नसावे, तिथल्या माफियांनी जो हा भ्याड हल्ला केला या सगळ्या हल्ल्याचा आम्ही इथं तीव्र निषेध व्यक्त करतोय आणि हा सगळ्यात मोठा एक मेसेज सगळ्याच प्रकारच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, शाळेच्या शिक्षकांना आणि शाळेच्या आवारात असे माफिया प्रकारचे धंदे करणाऱ्या सगळ्यांना या निमित्तानं सगळ्यांना एक सूचना की आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्यांसोबत खेळतोय। आज हे निवेदन देताना आमच्या सोबतचे सगळेच पदाधिकारी आणि मित्रमंडळी त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सचिवालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। काल परवा नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। हल्ल्यातील काही आरोपी पकडलेत, काही फरार आहेत। या सगळ्या एकूण अनुषंगाने आम्ही काही मागण्या करतो, त्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये सोशल वर्कर असतील, लेखक, साहित्यिक, वक्ते या लोकांवर सातत्याने हल्ले करणे, त्यांना ट्रोलिंग करणे, त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे। याच्यावर त्वरित राज्य सरकारने आळा घालण्यात यावा आणि कठोर गुन्हेगारीवर त्यांनी कारवाई करण्यात यावी। याचबरोबर शाळांच्या परिसरामध्ये जे काही गुटखा, दारू आणि अनेक नशेली पदार्थ सर्रास विक्री चालू आहे, कायदा 100 मीटरच्या परिसरात असं करता येणार नाही असं असताना देखील हे चालू आहे। म्हणून महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या द्वारे हा सगळा अहवाल मागून घेण्यात यावा आणि या कायद्याच्या अन्वये कडक कठोर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये या प्रकारची जी झुंडशाही, मॉब लिंचिंग सुरू आहे, सातत्याने रस्त्यावर उतरून हेटिंग करणं चालू आहे, नासधूस चालू आहे आणि शहरी गुंडगिरी चालू आहे, याच्यावर आळा घालण्यात यावा। याद्वारे आम्ही हे निवेदन आज दिलेलं आहे। या निवेदनावर सगळ्या सामाजिक संघटनांचे पुढारी, मानवमुक्ती मिशन आणि मुसेफ शेख, अमोल लांडगे, विनोद भोसले, शिवाजी बोबडे, ॲडव्होकेट लक्ष्मण काळे, रफिक शेख, कीर्तिकुमार बुरांडे, सचिनजी देशपांडे आदी लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आम्ही या सगळ्या सोशल वर्करच्या माध्यमातून आज हे निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद।
शिक्षणाचे खाजगीकरण करून अदानी अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या घशात घालून बहुजन समाजाच्या मुलामुलींना यशोधडीला लावण्याचे पाप हे शासन करीत आहे। त्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। थांबलेच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। भारतीय दलित महासंघाचा जय हो। भारतीय दलित बहुजनांच्या उद्धारासाठी, न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, समाजाचं प्रबोधन व्हावं, समाज सुधारावा, समाज बाबासाहेबांच्या चळवळीकडे जावा, समाज शाहू महाराजांच्या चळवळीकडे जावा, समाज महात्मा फुलेच्या चळवळीकडे जावा आणि सर्वांनी एकत्रित यावं। आणि जसं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्माण केली। गडाच्या पायथ्याशी त्यांनी मनुस्मृती जाळली आणि आपला बहुजनांना न्याय हक्क मिळवून दिला, शिक्षण मिळवून दिलं। आणि आज हे सरकार आपल्याला बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे आणि बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित राहावे, त्यांना शिक्षण न मिळावं। शिक्षण जर मिळालं तर ही बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास करणार, घटनेचा अभ्यास करणार आणि आमच्या मुनगुटीवर बसणार हे या राज्य शासनाला माहिती आहे। म्हणून हे आज त्यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे। आज भारतीय दलित महासंघ उपोषणाला बसलेला आहे। इथून पुढचा त्यांना आम्ही भारतीय दलित महासंघाचा इशारा देतोय, जर का हे राज्य शासनानं मागे जर नाही घेतलं का केलेला जो GR आहे त्यांनी जर का शासनाने निर्णय मागे जर घटनाबाह्य निर्णय मागे नाही जर घेतला तर चक्काजाम महाराष्ट्रभर हे आंदोलन केलं जाईल आणि बहुजनांना वंचित शोषित पीडित जनतेला भारतीय दलित महासंघाकडून न्याय मिळवून दिला जाईल। एवढंच बोलून मी थांबतोय। जय भीम, जय शिवराय। फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा, पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका, तुमची रुचकर वेज करी तयार। सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और साउजी खाना। और साउजी खाने को उसका असली स्वाद देते हैं साउजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक साउजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के साउजी मसाले। सुगावा प्रकाशन डॉक्टर इंद्रजित आलटे लिखित अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक सामाजिक न्याय भ्रम आणि वास्तव या ग्रंथावर परिसंवादाचे आयोजन सम्राट अशोका हॉल PES इंजिनिअरिंग कॉलेज नागसेनवन येथे संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक दयानंद माने हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे यांनी या ग्रंथावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यामुळे मग समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं बारकाईने चिंतन आणि मनन आणि त्याच्यावरती विचार सुरू झाला। कारण बाबासाहेब तोपर्यंत समजायला लागले होते। अन्न करत ती वाढली। त्याच दिवशी घंटीशाली म्हणून एक दुसरं गाव आहे, त्या गावामध्ये जवळपास 11 मुलांचा मृत्यू झाला आणि मग सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं की ते उपासमारीने मेले नाही, त्यांना मलेरिया झाला होता। आणि ह्या मनाला विचलित करणाऱ्या ज्या घटना आहेत, या घटना आपल्या समोर घडत आहेत। मी सामाजिक अन्याय आणि अत्याचाराच्या घटनाबद्दल जास्त बोलत नाही। दिसतं ते असं की सरकार एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तेव्हा वंचित वर्गाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की आपली लोकशाही सुरक्षित राहण्यासाठी सजग नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती पूर्णपणानं पार पाडते। आणि त्यासाठी आपल्याला ही तथ्य माहीत असणं
विश्लेषण अशा प्रकारचं आपल्यासमोर येणं आणि अशा प्रकारचे इंटेलेक्च्युअल बुद्धिजीवी लोक आपल्या समाजामध्ये जागे असणं आणि त्यांनी लिहितं राहणं आणि सांगतं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. खूप छान पद्धतीचं म्हणजे ज्याला म्हणू आपण की सरांनी खूप चांगल्या पद्धतीची मांडणी या ठिकाणी केली की अत्यंत संयतपणे एका गंभीर अशा विषयावर आलटे सरांनी या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक उल्लेख त्यांनी केलेला आहे, शेवटचा जो समारोपाचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये हे सगळं बदलण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतील अशा एक 4-5 उपाययोजनेचे मुद्दे सरांनी सुचवण्यात आलेले आहेत. मला असं वाटतं की हे पुस्तक सर्वांनी वाचावं आणि त्याच्यावर आपलं भाष्य करावं. एवढंच मी या निमित्तानं माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. दारिद्र्य मोजण्याची जी पद्धत होती ती अलीकडच्या 1.5 दशकामध्ये बदललेली आहे. पूर्वी इतक्या कॅलरीज 2400 कॅलरीज मिळतील एवढी त्याहून कमी मिळणारा मनुष्य दारिद्र्य रेषेखाली अशी मापन पद्धती होती दारिद्र्याची. ही फार चुकीची पद्धत होती. चुकीची यासाठी होती की जर एखादा कष्टकरी माणूस आहे, श्रमिक आहे, शेतात राबणारा आहे, रोजगारांवर काम करणार आहे, त्याला अधिक कॅलरीजची गरज असते. आणि आपण काय करतो आहोत की त्यांना त्याच्यामध्येच बांधतो आहोत. तुमच्या माझ्यासारखे लोक ज्यांना खायला व्यवस्थित मिळतं त्यांना 2400 कॅलरीजपेक्षा कमी कॅलरीची गरज आहे. नाहीतर मग बरेच आमचे पुरुष मित्र जे असतात कायमस्वरूपी प्रेग्नंट दिसतात, 3-4 महिन्याचे, काही जण 5 महिन्याचे पण दिसतात. कायमच असं. भद्रावती जिल्हा परिषद शाळा वाचवून शिक्षण व्यवस्था कायम ठेवावी यासाठी समाजाने जागृत राहून प्रसंगी सर्व स्तरातून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तरच आपल्या बालकांना शिक्षण मिळेल. शिक्षण बचाव करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोची तालुका भद्रावती येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, पुस्तके भेट व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. वैभवी क्षीरसागर, मी एक कोची या गावातील नागरिक म्हणून बोलत आहे. तर कोची या गावाचं खूप भाग्य आहे की पुरोगामी पत्रकार संघ हा कोची या गावात प्रथमतः राबवला गेलेला आहे. आणि सर्वांनी गावकऱ्यांनी सुद्धा आणि या पत्रकार संघाने सुद्धा खूप चांगल्या प्रमाणाने प्रतिसाद केला आणि शालेय वस्तू वाटप केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये जे चिंचोलकर मॅडम आणि नळे सर या 4 महिन्यामध्ये यांनी जे काही शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती केलेली आहे ते खूप कौतुकास्पद आहे. त्यांना सन्मान प्राप्त झाला पाहिजे अशा प्रकारचं आहे. तर असे शिक्षक आमच्या कोची या गावात लाभावे आणि कधीही शाळा न बंद व्हावी असे शिक्षक लाभलेले आहे. आजपर्यंत विद्यार्थी हे खूप मागे होते, परंतु या 2 शिक्षकांनी खूप अनमोल परिवर्तन घडवून आणलं आहे. मुलांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, बोलण्याची डेअरिंग आणि इंग्लिशसुद्धा एक आईवडिलांपेक्षाही शाळेतले हे 2 शिक्षक हे अतिप्रिय झालेले आहे. आणि असाच पत्रकार संघांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा शाळेला सपोर्ट करावा आणि अशी शाळा यशस्वीरित्या सुरू राहील अशी मी पुरोगामी पत्रकार संघ यांनी आमच्या गावामध्ये येऊन शालेय साहित्य वाटप करून बॅगा वाटप केल्या. मी या गावचा सरपंच आहे, मला या कार्यक्रमाला आमंत्रित केले त्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे आभार. आणि माझं एक म्हणणं आहे का असा कार्यक्रम दर वर्षातून एकदा घेण्यात यावा हीच माझी पुरोगामी पत्रकार संघांना विनंती आहे. या कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यात एक वेगळ्या प्रकारची उत्साह निर्माण होणार आणि शाळेची मुलांना आवड निर्माण होणार, वस्तू मिळणार, त्यामुळे मुलांना थोडंसं वेगळं वाटतं. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती तालुक्याच्या वतीने आज भद्रावतीच्या कोची या गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. अनेक मान्यवर आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण राज्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवले जातात, पण आजचा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा असं मला वाटतं. कारण की या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तक तसेच बुक किंवा त्या शाळेचे ज्या स्कूल बॅग आहेत त्या वाटण्याचा मानस पत्रकार संघाच्या भद्रावती तालुक्या संघाने केलेला आहे.
आणि खूप अतिशय असे कार्यक्रम भद्रावती तालुका संघाच्या वतीने नेहमीच राबवले जातात. मी सगळ्या पत्रकार संघाच्या जे भद्रावतीच्या तालुक्याचा संघ आहे त्यामध्ये जे सगळे पदाधिकारी आहेत, संघाचे जे अध्यक्ष आहेत चिमुरकर सर आणि त्यांचे सहकारी, या सगळ्यांना मी अभिनंदन करतो. खरोखरच त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असेच अजून कार्यक्रम त्यांनी यापुढेही संपूर्ण तालुक्यात त्यांनी राबवावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोची येथे आज रोजी विद्यार्थ्यांकरता पुरोगामी पत्रकार संघ यांनी जो पुस्तक वाटप आणि पेन वाटप, दप्तर वाटपचा कार्यक्रम केला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. आणि या कार्यक्रमाकरता मला आणि तहसीलदार साहेबांना इथे निमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यापुढे त्यांनी असेच काम करावं आणि समाजाला आदर्श द्यावा अशी मी अपेक्षा. JB मीडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.